आपण प्रभू रामांना देव मानून पूजतो, पण कधी विचार केलाय का की एका राजपुत्राने अनवाणी पायाने कोणत्याही सैन्याशिवाय जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याचा अंत कसा केला? रामायण ही फक्त एक भक्तिकथा नाही, तर ती लिडरशिप आणि मॅनेजमेंटचं सर्वात मोठे उदाहरण आहे. ज्या दिवशी राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी 14 वर्षाचा वनवास मिळाला. कोणताही सामान्य माणूस खचून गेला असता, पण रामांनी स्थितप्रज्ञ राहून परिस्थिती स्वीकारली. त्यांनी राजवाड्याच्या सुखाचा त्याग केला आणि जंगलातील सामान्य लोकांशी नातं जोडलं. शबरीची उष्ट बोरं असोत किंवा केवटाची मैत्री, रामांनी माणसं जोडण्याची कला शिकवली. रावणाकडे सोन्याची लंका होती, अफाट सैन्य होतं. रामाकडे काय होतं? फक्त काही वानर आणि अस्वल. हीच खरी लिडरशिप आहे. आपल्या टीम मधील सामान्य माणसाला महान बनवणं, समुद्रावर दगड तरंगणं हा चमत्कार नव्हता, तर तो त्या टीमचा एकमेकांवर असलेला विश्वास होता. जेव्हा धर्म आणि अधर्माचं युद्ध झालं तेव्हा रामाने दाखवून दिलं की विजय शस्त्रांचा नाही तर चारित्र्याचा होतो. रावणाने अहंकार निवडला, रामाने मर्यादा निवडली. म्हणूनच आज हजारो वर्षानंतरही आपण रावणाचं दहन करतो आणि रामाला काळजात जपतो. रामराज्य म्हणजे फक्त सत्ता नाही, तर प्रत्येकाला न्याय मिळवून देणारी व्यवस्था आहे. या रामनवमीला फक्त दिवा लावू नका, तर रामाचे विचार अंगीकारा. संकटात शांत राहणं, नीतीने वागणं आणि अन्यायाविरुद्ध लढणं, आणि हाच खरा राम आहे. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.